अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH 12 मेला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध गया इथे मोठं आंदोलन होणार आहे। देशभरातील आणि जगातीलही बौद्ध बांधव त्या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार। महाराष्ट्रातूनही या ठिकाणी दीक्षाभूमीवरून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हे सगळे बौद्ध अनुयायी जे आहेत ते बौद्ध गयाच्या दिशेने निघालेले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन केले या सगळ्यांनी दीक्षाभूमीवर। आणि आता निघाले माझ्यासोबत बडोले सर आहेत। सर काय मागणी आहे आणि तुम्ही त्या आंदोलनात सहभागी व्हायसाठी किती लोक जातात? भारत ही खरं म्हणजे बुद्धभूमी म्हणून ओळखली जाते। जगातली असंख्य लोक या देशामध्ये इथल्या पवित्र मातीला वंदन करायला येतात। महाबोधी बौद्ध विहार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं, असे हे पवित्र ठिकाण आहे। तर त्या ठिकाणी मागच्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। 1891 मध्ये अनागरिक धम्मपाल यांनी आंदोलन केलं होतं ना, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक आंदोलनं झाले। ती जी त्या ठिकाणली जे व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीवर बौद्ध असले पाहिजे अशी त्या ठिकाणची मागणी घेऊन जगातली अनेक लोक त्या ठिकाणी 12 मेला त्या ठिकाणी येत आहेत। त्याला एक पाठिंबा देण्यासाठी धम्मचर्या म्हणून आम्ही या ठिकाणी करत आहोत। दीक्षाभूमी ते बौद्ध गया या ठिकाणी हे करतो आहेत। त्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या सरकारकडे पण त्यांनी पण याला पाठिंबा दिला पाहिजे। आणि बौद्ध गया या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातली पण लोक त्या ठिकाणी जातात, बौद्ध अनुयायी जातात। त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था नाही आहे। अत्यंत पवित्र अर्थस्थळ दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात जातं। त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनसारखं एखादं सदन राज्य सरकारनं पण त्या ठिकाणी निर्माण करावं, या दृष्टीनं पण त्या ठिकाणी आमची एक मागणी असेल। आणि जगातली सगळी लोक त्या ठिकाणी वंदन करायला येत असताना त्यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याला, कारण भारतामध्ये धर्मस्वातंत्र्यला संविधानामध्ये बाबासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून या मागणी ती आहे, ती रास्त मागणी आहे, त्याला पण सरकारनं पाठिंबा द्यावा। केंद्र सरकारकडं त्याचा पाठपुरावा करावा। विशेषत्वानं 1949चा जो बौद्ध टेम्पल ॲक्ट आहे तो बिहार सरकारचा आहे, तर तो पण त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात याव्या। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी आज धम्मचर्या करीत आहोत। नक्कीच या ठिकाणी दीक्षाभूमीवरून ही धम्मचर्या निघालेली आहे। दीक्षाभूमी ते बौद्ध गया इथपर्यंत हे राजकुमार बडोले यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ते स्वतः नेतृत्व करतात या ठिकाणी निघालेले आहे। आणि 12 मार्चला बौद्ध गया येथे जे भव्य आंदोलन होणार आहे त्या 12 मेला बौद्ध गया येथे जे भव्य आंदोलन होणार आहे त्या 12 मेच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भातील हे बौद्ध बांधव जे आहे ते बौद्ध गयाच्या दिशेने निघालेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।